नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। दशमभागस्य एकादशी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजांची फौज कर्नाटकाकडे जात होती. राजे मजल मारीत कर्नूल नजीक आले. कर्नूलपासून 10-12 कोसांवर तुंगभद्रेचा व कृष्णेचा संगम आहे. निवृत्ती संगम या नावाने हे तीर्थ ओळखले जाते. राजांनी त्या संगमावर जाऊन स्नान केले, दानधर्म केला. राजांचे लक्ष आणखीन एका अशाच पवित्र स्थळावर लागून राहिले होते. श्रीशैलाच्या दर्शनाची ओढ त्यांच्या मनाला लागली होती. श्रीशैल म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थ. निवृत्ती संगमावर स्नान करून राजे कर्नूलला आले. कर्नूलजवळ कृष्णा पार होऊन राजे फौजेसह आत्मकूरला आले. राजांचा तळ आत्मकूरला पडला. तेथूनच श्रीशैलाची वाट होती. नील पर्वताच्या रांगांमध्ये वसलेले ते दैवत होते. वाट डोंगर दऱ्यातून निबिड वनातून जात होती. राजांच्या तळावर पुढे पाठवलेल्या नजरबाजांनी सर्व खबर आणली होती. अशा अवघड वाटेने सर्व फौज घेऊन जाणे कठीण होते. वाटेचा बंदोबस्त करण्यासाठी राजांनी नजरबाज कामकरी माणसे पुढे रवाना केली. काही फौज पुढे कर्नाटकात पाठवून बाकीची फौज आत्मकूरला ठेवण्याचा राजांनी निर्णय केला. आपल्याबरोबर निवडक माणसे व अश्वपथके घेऊन राजे श्रीशैलाच्या दर्शनाला निघाले. सरत्या थंडीच्या दिवसात राजे आपल्या अश्वपथकानिशी दौडत होते. चौफेर सुपीक सपाट भूमी आणि काळ्या भोर जमिनीच्या बांधाने सजलेली शेतवाडीची शिवारे दिसत होती. त्या विस्तीर्ण मुलुखावर कुठेतरी तुरळक उभी ठाकलेली बाभळीची वने, आंबा चिंचेची झाडे डोळ्यांना सुखवीत होती. माळरानावर वसलेले एखादे गाव धुराचे वलय माथ्यावर घेऊन झाडीच्या कुशीत विसावलेले दिसे. कैक वेळा दौडणाऱ्या अश्वपथकाकडे कान टवकारून पाहणारे हरणांचे कळप उभे ठाकलेले दिसत. दुसऱ्याच क्षणी उंच उंच उशी घेत ती हरणे नाहीशी होत. 2 प्रहरचा विसावा घेतल्यावर भर उन्हातून दौड सुरू झाली. बरेच अंतर गेल्यावर अचानक बाळाजींनी राजांचे लक्ष वेधले. क्षितिजाच्या कडेला निळसर रेषा दिसत होती. रघुनाथ पंत म्हणाले, महाराज, नीलमलई पर्वताच्या रांगा. राजांनी हात जोडले. त्यांनी परत घोड्याला टाच दिली. हळूहळू सृष्टीची ही रूप बदलू लागले. तुरळक वनश्री दाट बनू लागली. पर्वताचे रूप स्पष्ट होऊ लागले. झाडीने व्यापलेला तो आडवा पसरलेला पर्वत पाहून राजांचे मन प्रसन्न झाले. आपल्या मुलुखाची त्यांना आठवण झाली. कर्नाटकात उतरल्यापासून गेल्या कित्येक महिन्यात राजे नुसती सपाट भूमी पाहून कंटाळले होते. नीलमलई पर्वताच्या दर्शनाने राजांना आपला 12 मावळचा मुलूख आठवला. चारी बाजूंनी आकाशाला भिडलेला सह्याद्रीच्या कुशीत निर्धास्त बनलेला रायगड आठवला. नीलमलई पर्वताला सुरुवात झाली. राजांनी सर्वांना त्या पवित्र भूमीत शिकार न करण्याची आज्ञा केली. मार्ग आक्रमावा तशी विरळ झाडी दाट बनत होती. साग, सावर, शिसवा यांचे उंच गेलेले शेंडे, मधून मधून दिसणारी चंदनाची झाडे, नाना रंगांच्या फुलांनी बहरलेल्या जाळ्या वसंताचे आगमन सूचित करीत होत्या. नव्या पालवीने नटलेले ते रान अनेक पक्ष्यांच्या आवाजांनी भरून गेले होते. राजांच्या पथकांना टेहेळेकरी भेटत होते. ते मार्ग दाखवित होते. राजे सायंकाळच्या वेळी पर्वत माथ्यावर आले. समोरचे दृश्य अलौकिक होते. मावळत्या सूर्यकिरणात समोर नीलमलई पर्वताच्या रांगा दिसत होत्या. पठारावर मोकळ्या जागेत 2-3 तंबू उभारले होते. राजांचा मुक्काम तेथे होणार होता. रात्र पडली. शेकोट्या पेटल्या. तंबूच्या भोवती अश्वपथके विसावली. जागते पहारे सुरू झाले. साऱ्या रानावर चांदणे पसरले होते. राजे आपल्या तंबूत विसावले होते. झालेल्या घोडदौडीने त्यांना खूप थकवा आला होता. वन्य श्वापदे, राजपक्षांचे रानावर उठणारे आवाज ऐकत राजे निद्राधीन झाले. पहाटेला पक्ष्यांच्या आवाजांनी सारे रान जागे झाले. सूर्योदयाला राजांनी मार्ग आक्रमायला सुरुवात केली. वृक्षराईतून वळणे घेत गेलेल्या रस्त्यावरून राजे जात होते. दऱ्या घाट ओलांडून राजे कृष्णेच्या प्रवाहाजवळ आले. 2 उत्तुंग पर्वतांच्या खोल दरीतून कृष्णा वाहत होती. दरीतून वाहणारा तो निळा भोर प्रवाह, दोन्ही बाजूंना आकाशापर्यंत चढलेली गर्द वनराईने भरलेली दरड, ते दृश्य मोठे विलोभनीय होते. राजे भान हरपून ते पाहत होते. कृष्णेकडे जात असता ठाई ठाई ढासळलेले बुरुज तट यांच्या खुणा नजरेत येत होत्या. कृष्णेच्या उतारावर राजांची माणसे वाट पाहत होती. उतारावर राजे कृष्णा पार झाले. समोरच्या डोंगरमाथ्यावर श्रीशैल होते.
रघुनाथपंत राजांना म्हणाले, महाराज, या ठिकाणाला नीलगंगा म्हणतात. या ठिकाणाहून पाताळ गंगेपर्यंत कृष्णा उत्तरवाहिनी झाली आहे. हे तीर्थाचे ठिकाण आहे. राजे निश्चल नजरेने प्रचंड शिलाखंडांतून खळखळत जाणारे निळेभोर पात्र निरखित होते. पंत, ज्यांनी ह्या जागेला नीलगंगा नाव दिले असेल ते केवढे रसिक. आमचे संस्कृत कवी खरोखरच थोर. माणसाच्या देण्यापेक्षा देवाचं देणं त्यांनी खूप पाहिलं. त्यांनी नक्षत्रांची वर्णनं केली, मृगाच्या धारा सांगितल्या, एका नदीचं वाहणारं पात्र, पण त्याचे बदलते रंग देखील टिपले. पंत, या जागी आपण स्नान करू, मगच देवदर्शनाला जाऊ. राजे स्नानाच्या तयारीनिशी नीलगंगेत उतरले. त्या प्रवाहात त्यांनी स्वतःला झोकून दिले. राजे मनसोक्त पोहत होते. राजांना इतके सुंदर पोहता येते हे रघुनाथपंत प्रथमच पाहत होते. सर्वांची स्नाने झाली. पंतांनी सांगितले, महाराज, आपण सुरेख पोहता. पंत, त्यासाठीच आमचा जन्म आहे. प्रवाहाविरुद्ध पोहत राहायचं भानावर येत राजे म्हणाले, थट्टा केली पंत. आम्हाला खरंच पोहणं आवडतं. संधी मिळेल तेव्हा आम्ही बाणकोटला पोहायला जात होतो. समुद्र स्नानासारखं सुख नाही, पण स्वतःची हौस पुरवीत बसण्याइतकी आम्हाला उसंतच मिळाली नाही. राजे कपडे करून तयार झाले. सूर्य माध्यान्नाकडे चढत होता. राजांचे लक्ष समोरच्या भव्य दृश्यावरून फिरत होते. राजाने विचारले, पंत, ते काय? महाराज, ते जुन्या किल्ल्यांचे अवशेष आहेत. असाच दुसरा किल्ला इथं आहे. कुणी बांधले हे किल्ले? महाराज, इथून नजीकच असलेल्या पाताळगंगेच्या वरच्या अंगाला कृष्णेच्या दोन्ही काठांमध्ये सम्राट चंद्रगुप्ताचा प्रदेश होता. त्या साम्राज्याचे अवशेष आजही दिसतात. हं. राजे खिन्न झाले. पंत, एवढं मोठं साम्राज्य, काय झालं त्याचं? हे पडके अवशेष, हे ढासळलेले बुरुज, हेच ना त्यांचं रूप? कालाय तस्मै नमः. राजांचे सारे भाव क्षणात पालटले. एक कसली तरी सूक्ष्म वेदना त्यांच्या चेहऱ्यावर तरळू लागली. स्नानामुळे ओले झालेले, मागे परतवलेले, मानेवर रुळणारे केस, कपाळी शिवगंध, अंगात पांढरा शुभ्र अंगरखा आणि पायात तंग विजार परिधान केलेले राजे वेगळेच भासत होते. स्वतःशीच बोलल्यासारखे राजे सांगत होते, या पृथ्वीवर जे जे जड आहे ते ते नाशवंत आहे. हा सृष्टीचा नियम, त्याला अपवाद नाही. पिढ्यानपिढ्यांचा अनुभव घेऊनही याचा परिणाम आपल्यावर नाही. आमचंच पाहना, केवढे अफाट परिश्रम. आकाशाला भिडलेल्या उघड्या बोडक्या पर्वतमाथ्यांवर आम्ही गडांचे जिरेटोप चढवले, तटांचे कमरबंद बांधले, स्वराज्याच्या कक्षा सुरक्षित राखण्यासाठी चौफेर हे बुलंद सुभेदार उभे केले. अनेक वर्षांची खडतर तपश्चर्या फळाला आली. हे कशासाठी? या भूमीत आपलं राज्य असावं, इथं आमचे देवधर्म सुरक्षित राहावे, इथला प्रत्येक माणूस तृप्त व्हावा, आमच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित असावी, ही माझी भूमी आहे, इथं माझा अधिकार आहे, असं म्हणण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला यावं म्हणून. राजे क्षणभर थांबले. त्यांनी श्वास घेतला. पण यासाठी केवढी प्राणहानी, केवढी उलाढाल, किती संकटांना सामोरं जावं लागलं, केवढी आक्रमणं सहन केलीत, करायला लावली. पंत, या स्वप्नापायी एक पिढी खर्ची पडली. कशासाठी एवढी धडपड केली? अपार कष्टांनी आज उभं केलेलं हे स्वप्न पुढची पिढी जतन करील का? त्या विचाराबरोबर राजे कावरेबावरे झाले. पंत, त्याचा भरोसा कोण देणार? जीव जन्माला यायचा झाला तर त्याचा 9 महिन्यांचा गर्भवास तरी कळतो, पण मृत्यू एका क्षणाचा कारभार, साऱ्या यातायातींची समाप्ती. आणि एवढ्या महत्त्वाचा जो क्षण, तो केव्हा हे मात्र कुणालाच माहीत नाही. मग ही उठाठेव कशासाठी? पूर्वजांनी बांधलेले अवशेष थोडे का होते म्हणून? भावी कालासाठी आम्ही त्यात भर घातली. कशासाठी हे सारं केलं? खरंच माणसाला स्वप्न नसती तर किती बरं झालं असतं. राजांची ती अवस्था, ते बोलणे ऐकून रघुनाथपंत चकित झाले. डाव्या हातावर मस्तक ठेवून बसलेल्या राजांना पंतांनी हाक मारली. महाराज. राजांनी वर पाहिले. पंत, येसाजी वगैरे मंडळींच्या चेहऱ्यांवरची भीती राजांनी जाणली. ते उठत म्हणाले, ठीक आहे पंत, चला. आता आम्हाला परमेश्वर दर्शनाची ओढ लागली आहे. महाराज, इथून आता फक्त कोस 1.25 कोसांचं अंतर आहे. चढण फार आहे. घोडी दुसऱ्या वाटेनं येतील. पालखी मागवली आहे. पालखी कशाला? वाट चांगली नाही? पाताळगंगेपासून घाट आहे, पण चढण फार आहे. आम्ही चालत जाऊ. चला. राजे चालू लागले. नीलगंगेपासून पाताळगंगेपर्यंत नदीकाठानेच रस्ता होता. पाताळगंगेला देवस्थानाकडे जाणारा घाट नजरेत आला. शेकडो पायऱ्यांचा तो घाट आकाशात चढल्याचा भास होत होता. राजांनी पायऱ्या चढायला सुरुवात केली. राजे दमाने पायऱ्या चढत होते. मागे पुढे लोक चालत होते. राजे अर्धा अधिक घाट चढून गेले.
राजांना दम लागला. थोडी विश्रांती घेऊन राजे पुन्हा घाट चढू लागले. काही अंतर चढल्यावर पुन्हा त्यांना धाप लागली. पायऱ्या चढणे कठीण झाले. पंतांनी काळजीच्या सुरात विचारले, पालखी मागवू? हाताने नको म्हणून खुणावीत राजे विश्रांतीसाठी थांबले. त्यांचा सारा चेहरा घामाने डवरला होता. काही अंतर गेल्यावर राजे रघुनाथ पंतांना म्हणाले, पंत, सारं आयुष्य गड चढण्यात उतरण्यात घालवलं, पण आता ती ताकद राहिली नाही. शरीर थकलं आता. क्षमा महाराज, रघुनाथ पंत म्हणाले. अजून 50शी आली नाही आणि असं का बोलावं? वयाच्या हिशेबावर शरीराचा मगदूर थोडाच टिकतो. आम्ही 8 वर्षांचे होतो दादोजी तेव्हा आम्हाला सांगत, राजे आता तुम्ही लहान नाही तेव्हापासून घोड्यावर मांड आणि शिरावर जबाबदारी आली. बाल्य केव्हा उलटलं, तारुण्य केव्हा आलं, प्रौढत्वानं जीवनात केव्हा प्रवेश केला काही कळलं नाही. एका स्वप्नासाठी धावता धावता सारं विसरून गेलं. जीवनाचा उपभोग घ्यायला सुद्धा उसंत मिळावी लागते पंत. राजांनी वरती पाहिले. आता घाटाचा थोडा टप्पा राहिला होता. पंतांनी राजांची नजर हेरली. ते म्हणाले, आता थोडं अंतर राहिलं. राजांनी पंतांच्याकडे पाहिले. ते हसले. खरं आहे पंत, आता थोडं अंतर राहिलं. देवदर्शनाला आमचं मन उतावीळ झालं आहे. चला. नकळत राजांचा हात पंतांच्या खांद्यावर विसावला. त्या खांद्याचा आधार घेत राजे एक एक पायरी चढत होते. घाटाचा माथा नजरेत येत होता. अधुना दशमभागस्य द्वादशी कथा एषा. राजे आतुरलेल्या मनाने घाट चढून आले. पर्वतमाथ्यावरच्या डोंगर पठारावर उभे असलेले भव्य मंदिर राजांच्या डोळ्यात भरले. सायंकाळच्या तिरप्या किरणात रम्य वनश्रीने वेढलेला मंदिराचा प्राकार मनावर ठसत होता. मंदिराचे गोपुर भव्य व उत्तुंग होते. राजांच्या पुढे गेलेले बाळाजी, जनार्दन पंत, सोमाजी नाईक ही मंडळी सामोरी आली. मंदिरापासून थोड्या अंतरावर राजांसाठी खास डेरा उभारला होता. 4-5 तंबू आजूबाजूला विखुरले होते. मोकळ्या जागेवर पागा सजली होती. महादेव समोर आला. त्याने मुजरा केला. महादेव, केव्हा आलास? 2 दिवस झाले. सर्व व्यवस्था लागलेली दिसते. जी. बाळाजी, देवदर्शन आटोपूनच आपण डेऱ्याकडे जाऊ. राजे सर्वांसह देवळाकडे जात होते. देवळाच्या गोपुरावर शिल्प दिसत होते. मंदिराचा तट 1.5 पुरुष उंचीचा ताशीव दगडांचा होता. रामायण महाभारतातील प्रसंगांच्या शिल्पांनी तो तट भरून गेला होता. राजांच्या स्वागतासाठी मंदिराचे पुजारी समोर आले. राजांनी त्यांना अत्यंत नम्र भावाने वंदन केले. राजांनी आवारात पाऊल टाकले आणि ते तेथेच थबकले. समोरचे दृश्य मनावर दडपण आणीत होते. जवळजवळ 300 गज रुंद आणि 500 गज लांब असे त्या मंदिराचे आवार होते. 4ही बाजूंनी प्रशस्त ओवऱ्या होत्या. या ओवऱ्या उत्कृष्ट शिल्पांच्या कमानी खांबांनी नटल्या होत्या. जिकडे दृष्टी फेकावी तिकडे सुबक शिल्प नजरेत भरत होते. त्या भव्य आवारात श्री शैल मल्लिकार्जुनाचे प्रचंड देवालय उभे टाकले होते. मंदिराच्या समोरच्या चौकात 1.5 पुरुष उंचीचा अखंड दगडातून कोरलेला नंदी दिसत होता. भूलोकीच्या कैलासातच आपण उतरलो आहो असा भास राजांना झाला. राजांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांची नजर गाभाऱ्यावर स्थिरावली होती. गाभाऱ्यात नंदीदीपाच्या शांत प्रकाशात ते दिव्य शिवलिंग उजळून निघाले होते. सुवर्ण नागाच्या 5 फणांनी लिंगावर छत्र धरले होते. अभिषेक कलशातून थेंबाथेंबाने शिवलिंगावर पाणी पडत होते. त्या सुबक पिंडीवरील शिवगंधाने त्याच्या सौंदर्यात गांभीर्य ओतले होते. त्या दर्शनाने राजांचे मन उचंबळून आले. त्यांनी देवापुढे साष्टांग दंडवत घातला. राजे उठून उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आजूबाजूचे लोक पाहत आहेत याचेही त्यांना भान राहिले नव्हते. देवदर्शन करून राजे मंदिराच्या बाहेर आले. पुजारी सांगत होते, हे स्थान पुरातन कालापासून प्रसिद्ध आहे. शैलदानं तपश्चर्या करून श्री शंकरांना प्रसन्न करून घेतलं. त्याच्या वरानं शैलदाला 3 मुलं झाली. ती 3ही मुलं शिवभक्त होती. ज्येष्ठ पुत्र नंदीनं आपल्या तपश्चर्येनं शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि तो शिवाचं वाहन नंदिकेश्वर बनला. दुसरा पर्वत त्यानं देवांना प्रसन्न करून देवांनी आपल्या मस्तकी वास्तव्य करावं अशी इच्छा व्यक्त केली. पर्वत बनला आणि दिल्या वचनाप्रमाणे शंकरांनी तिथं वास्तव्य केलं. मंदिराच्या मागे असलेल्या दुसऱ्या देवालयापाशी राजे आले. राजे कुलस्वामींचे दर्शन घेऊन तृप्त झाले होते. कमळांचा हार होता. त्या सुगंधानं मोहित झालेले भ्रमर त्या हाराभोवती गुंजारव करीत होते. त्यामुळं देवीच्या रूपाला भ्रामरी हे नाव पडलं.
राजांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवीचे दर्शन घेतले. राजे मंदिराच्या बाहेर आले. सूर्य मावळला होता. चांदण्याच्या उजेडात मंदिर उजळत होते. मंदिरातून फिरत राजे ओवऱ्यांच्या जवळ आले. धीर करून रघुनाथपंत राजांना म्हणाले, आता डेऱ्याकडे चलावं. रात्र झाली. नको पंत, आम्हाला इथंच राहावंसं वाटतं. आयुष्यभर ज्या स्थळाचा मी शोध करीत होतो ते स्थळ सापडल्यासारखं वाटतं. आम्ही इथं ओवरीतच राहू. पण महाराज, 2 दिवसांनी चैत्री पौर्णिमा आली. इथं यात्रा भरते, गर्दी होईल. मग त्यात काय बिघडलं? देवीच्या दारी येणारे सारेच भक्त ही काय कुतुबशहांची भेट आहे की इथं मानपान लक्षात घ्यावा? आमची व्यवस्था इथंच करा. इथून आता नजर हलवावी असं वाटत नाही. साऱ्यांचा नाईलाज झाला. धावपळ सुरू झाली. ओवऱ्या झाडून स्वच्छ करून राजांची बिछायत अंथरण्यात आली. सारी गडबड चालू असता राजे मात्र एका खांबाला टेकून डोळे मिटून बसले होते. येसाजी, बाळाजी, मानाजी राजांचा फलाहार घेऊन आले. रघुनाथपंत म्हणाले, महाराज, दूध फळं आणली आहेत. म्हणत राजांनी डोळे उघडले. रघुनाथपंतांच्यावर राजांची नजर स्थिर झाली. पंत, आम्हाला भूक नाही, तुम्ही जेवून घ्या. साऱ्यांनाच काही कळत नव्हते. राजांचे रूप वागणे अगदी निराळे बनले होते. कोणी जेवायला गेले नाहीत याचे भान राजांना नव्हते. ते नुसते बसून होते. मध्येच त्यांनी डोळे उघडले. सर्वांवरून नजर फिरवली. बाळाजी, पंत, येसाजी, तुम्ही आजवरच्या साऱ्या आज्ञा पाळल्यात. आता एक आज्ञा केली तर ऐकाल? आमची इच्छा पुरवाल? महाराज, शंका का आली? येसाजी म्हणाला, बोला महाराज, तुम्ही सांगावं, आम्ही ऐकावं. शब्द बोलता येतात, ते पाळणं फार कठीण असतं. तानाजी असंच बोलून गेला. शब्द पाळला, पण परत तो दिसला नाही. जीव गेला म्हणून काय झालं? शब्द पडू दिला का? येसाजीने विचारले. राजे हसले. पंत, इथं आल्यापासून खूप समाधान मिळालं. आम्ही खूप विचार केला. आयुष्यभर निष्ठेने वागलो. अपार श्रम केले. त्या श्रमांचं सार्थक झालं. श्री जगदंबेनं सर्व मनोरथ पूर्ण केले. तुम्ही सर्व लोक जबाबदार आहात. तुमच्या हाती राज्य सुरक्षित आहे. तुम्ही परत जा. संभाजी, राजाराम यांपैकी तुमच्या मनात येईल त्याला गादीवर बसवा. राज्याची धुरा सांभाळा. साऱ्यांची मने त्या बोलांनी चरकून गेली. येसाजी उद्गारला, महाराज. देवाच्या मंदिराकडे बोट दाखवीत राजा म्हणाले, महाराज, तो आम्ही कुठले? आता आमचे राजे पण संपलं. आता उरलेलं आयुष्य आम्ही इथंच घालविणार. ईश्वरचरणी उरलेलं आयुष्य घालवावं असं वाटतं. ही इच्छा आता तुम्ही पुरवा. साऱ्यांचे डोळे भरून आले. येसाजीने राजांचे पाय धरले. रघुनाथपंत आपले अश्रू टिपीत बोलले, महाराज, तुम्हाला सोडून आम्ही कुठं जायचं? हाच निर्णय महाराजांनी करायचा ठरवला असेल तर आम्हीही इथं राहतो. आपल्या बरोबर आमच्याही जीवाचं सार्थक होऊन जाईल. येसाजीला उठवीत राजे म्हणाले, येसाजी, पाहिलंस? बोलणं किती सोपं असतं ते. मोहाचं रूप असंच असतं. नाहीतर लाकूड पोखरणारा भोंगा कमळात कशाला अडकून पडला असता. ठीक आहे, झोपा तुम्ही, आम्हीही झोपतो. राजे झोपलेले पाहून साऱ्यांना जरा बरे वाटले. राजांच्यापासून थोड्या अंतरावर येसाजी, मानाजी, रघुनाथपंत, बाळाजी ही मंडळी झोपली. उवरीखाली महादेव हाती तळपती तलवार घेऊन उभा होता. मंदिराच्या आवारात चांदणे उजळून निघाले होते. रात्र चढत होती. राजांनी हाक मारली, महादेव. जी. पहारा करतोस? जी. महादेव, झोप जा. श्री शैलमल्लिकार्जुनासारखा पाठीराखा सामोरा असता पहारा कसला करतोस बाबा? इथं येऊन तरी त्याचा अपमान करू नको. जा, झोप जा. महादेव बाजूला झाला. नीरव शांतता त्या मंदिराच्या आवारात नांदत होती. मध्यरात्रीचा सुमार जवळ आला होता. झोपलेले राजे उठून बसले. त्यांनी आजूबाजूला पाहिले. सर्वत्र शांतता होती. कोणीही जागे नव्हते. राजे शांतपणे उठले. त्यांनी उषाची तलवार उचलली. निद्राधीन झालेले रघुनाथपंत, बाळाजी, येसाजी, मोरे यांवर नजर टाकून राजा अलगद पोळीवरून उतरले. पिठोर चांदण्यात देवाचे आवार न्हावून निघाले होते. राजे मंदिराकडे चालत होते. ओरीच्या खांबाड उभा असलेला महादेव विस्फारित नेत्रांनी राजांच्याकडे पाहत होता. त्याने गडबडीने रघुनाथपंतांना डिवचले. रघुनाथपंतांनी पाहिले. तोंडावर बोट ठेवून महादेव उभा होता. काही न बोलता रघुनाथपंत उठले. महादेवाने बोटाने दिशा दाखवली. देवळात जाणारे पाठमोरे राजे रघुनाथपंतांना दिसले. रघुनाथपंतांनी पाहता पाहता येसाजी, मानाजी, बाळाजी यांना जागे केले. क्षणात साऱ्यांनी पोळीवरून उड्या घेतल्या. राजे मंदिरात गेले होते. स्थिर पावलांनी राजे मंदिरासमोरच्या चौकात आले. चांदीच्या पत्र्यांनी मढवलेला मंदिराचा दरवाजा बंद होता. त्या दरवाजासमोर जाऊन राजांनी गुडघे टेकले. निश्चल नजरेने
ते दरवाजाकडे पाहत होते. राजांच्या नजरेसमोर गाभाऱ्यातील शिवलिंग तरळत होते. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार प्रगटला होता. राजांनी शांतपणे तलवार उपसली. राजे नतमस्तक झाले. तलवारीचा उजवा हात उंचावला गेला. ते तळपते पाते राजांच्या मानेवर उतरणार तोच राजांचे मनगट पकडले गेले. कानांवर गुदमरलेला आवाज आला, "महाराज, काय हे?" राजांनी दचकून वर पाहिले. रघुनाथ पंतांनी राजांचे मनगट धरले होते. चारी बाजूंना सारे गोळा झाले होते. राजे ओरडले, "सोडा हात, इथं राहू देत नाही. निदान हे शिरकमल देवाच्या चरणी रुजू तरी करू दे." रघुनाथ पंतांच्या अंगाला कंप सुटला होता. कसे बसे ते म्हणाले, "महाराज, आत्महत्या पाप आहे." राजांची संतप्त नजर रघुनाथ पंतांवर खेळली. बाहेरच्या चांदण्यांच्या अंधुक प्रकाशात राजांची नजर चमकली. "पंत, आत्महत्या पाप आहे, आत्मसमर्पण पुण्य आहे. मान्य आहे, त्याचाच निर्णय मनाशी करावा." रघुनाथ पंत निर्धाराने बोलले. "काय म्हटलत?" राजे पुटपुटले. त्यांची नजर बंद द्वाराशी खेळली. रघुनाथ पंतांनी धरलेल्या मनगटावरील तलवार खणखणत फरशीवर पडली. येसाजीने तलवारीचा ताबा घेतला. रघुनाथ पंतांच्या हाताची पकड सुटली. राजे तसेच बसून होते. सर्वांगाला कापरा सुटलेला. घडलेल्या प्रसंगाने सुन्न झालेली मंडळी मंदिराच्या चौकाच्या चारही बाजूंना राजांवर नजर ठेवून उभी होती. राजे निश्चल नजरेने देवाचा बंद दरवाजा पाहत होते. अधुना दशमभागस्य त्रयोदशी कथायिषा. हे बंद दरवाजे उघडणार केव्हा? एक दरवाजा उघडावा तर दुसरा बंद दरवाजा आत दिसतो. हे दरवाजे उघडण्याचे संपणार केव्हा? तेव्हा अंतिम दरवाजा उघडला जाईल. तेव्हा धीट मनानं गाभाऱ्यात प्रवेश करता येईल का? मग हातची तलवार गळून का पडली? खरं कोणतं आणि खोटं कोणतं? मनाची तगमग का उडून राहिली आहे? कुतुबशाहीच्या ऐश्वर्यसंपन्न सुखोपभोगात असताही मन उदास का होतं? कसली हुरहुर ह्या आत्म्याला लागली आहे? ज्या निष्ठेनं जीव जगत होता त्या निष्ठेत तरी गफलत झाली नाही का? श्रींची इच्छा, या श्रद्धेनं उभं केलेलं राज्य, श्रद्धेनं जपणूक केलेलं एक स्वप्न, त्या राज्याच्या भवितव्याची चिंता तरी मनाला छळत नसेल? या राज्याची धुरा कोण सांभाळील? हे वाढीला लागेल का? अक्षय टिकेल का? अक्षय टिकेल का? स्वतःला फसवण्यात देखील केवढा आनंद असतो. स्वतःच्या लोभाला केवढं सुंदर आवरण. अतिलोभाचंच नाव तर निष्ठा नसेल. ज्ञानदेवांनी ज्ञानदेवी अवघ्या 15व्या वर्षी लिहिली. माणसाला त्याचा धर्म कळावा, सहज समजावा म्हणून गीता मराठीत आणली. ती शिकवण माणसांना दिली. तिचं पुढं काय झालं याची चिंता त्यांनी कुठं केली? आपलं कार्य झालं हे ध्यान येतात जीवनाचा मोह सोडून त्यांनी समाधी घेतली. ही देवांची उदाहरणं सामान्यांना कशी लागू पडणार? का नाही? मासाहेबांनी आम्हाला वाढवलं, सारं जीवन खडतरपणं काढलं. पुत्रवियोगाचा, पतिवियोगाचा आघात सहन केला. आमच्या चिंतेत ती माऊली अहोरात्र जळत राहिली. नंदादीपासारखी आमच्या भूमीत आमचं राज्य उभं राहावं एवढी एकच इच्छा त्या जीवाला. ही इच्छा जगण्याचं सामर्थ्य देत होती. आमचं राज्य उभं राहिलं, तपश्चर्या फळाला आली, आम्ही छत्रपती झालो हे पाहायला मिळालं. पण हाती आलेल्या यशाचा सुखोपभोग घेण्यात मासाहेब गुंतल्या नाहीत. कुडीचा मोह सोडून आमच्याकडे न राहता त्या निघून गेल्या. पण आम्हाला मात्र मोह सोडवत नाही. मोह हाती काय राहिलं की ज्याच्या मोहात गुंतावं? पर्वताप्रमाणे बाप असून त्याची छाया कधी लाभली नाही. उदंड मायेची माय असून कधी तिच्याजवळ हट्ट करता आला नाही. आम्ही राजे असूनही उपभोग हा शब्द कधी जीवनात आला नाही. संसाराच्या पटावर 1-2 दाणं टाकून अर्धा डाव सोडून सई निघून गेली. ती गेली, पण मनाची ओढ तशीच राहून गेली. ती जागा कधी भरून निघाली नाही. राज्याभिषेक झाला. वाटलं आता जरा उसंत मिळेल. मासाहेबांनी घेतलेल्या दगदगीला विश्रांती लाभेल. उरलेलं मायेचं माणूस त्या थकल्या जीवाची सेवा करीत सुख देत घेत दिवस काढता येतील. पण तेवढाही स्वार्थ ईश्वर दरबारी मान्य नव्हता. मासाहेब निघून गेल्या. आम्ही कायमचेच पोरके झालो. मोह त्याला देखील आधार लागतो. आमच्या शब्दाखातर जीव वेचायला तयार होणारे हजारो आम्ही तयार केले. पण आमच्या जीवाच्या जपणुकीसाठी तळमळणारा जीव आम्हाला तयार करता आला नाही. कदाचित तो विश्वास आम्हाला देता आला नसेल. विश्वास द्यायचा म्हणजे आणखीन काय करायचं?
वाढत्या वयाबरोबर शंभू बाळ दुरावत चालले. जवळ येतात ते आणखी दूर जाण्यासाठी आणि घरात आमच्यावर विषप्रयोग केला जातो. अमृताचा वर्षाव करण्यासाठी जवळ केलेली माणसं तीच विष पेरायला लागली तर काय करायचं, कुणाला सांगायचं? राजा झाला म्हणून काय झालं, तो सुद्धा माणूसच आहे ना. ही जगण्याची धडपड. जगणं याला का जगणं म्हणतात? ती घोड्यांची खिंकाळणी, तोफांचा भडीमार, टापांचा आवाज, तलवारींचा खणखणाट, अखेरच्या वेदनेनं उठणाऱ्या आर्त किंकाळ्या. दिसेल तो मुलूख जिंकण्याची हाव धरून चालत राहायचं. आडवा येईल त्याला चिरडून टाकायचं. शेल्याखाली झाकलेल्या आपल्या माणसांवर अश्रू ढाळायचे. परत पुढचा मुलूख पाहायचा. घराच्या भीतीमुळं एवढं करावं लागतं. राजा असो नाही तर रंक असो, त्याला घर हे हवंच. ते नसेल तर अशीच वणवण दोघांच्याही माथी. दिवस रात्र हेच युद्ध चालायचं. दिवस आणि रात्र, पौर्णिमा अमावस्या नेहमी येतात जातात. महिने उलटतात. वर्ष कालाच्या उदरात गडप होतात. काल अनंत आहे, पण जीवन केवढा थोडा पल्ला. फार तर 60-100ची गाठ. गेला क्षण माघारी न येणारा. मग दिवस आणि रात्र कुठली. एवढं अमोल जीवन पाहता पाहता निघून गेलं. बाल्यातला लढीवाळपणा उपभोगला नाही. तारुण्याची हौस रेंगाळली नाही. समृद्ध जीवनाच्या उपभोगानं मन धुंदावलं नाही. ते जीवन आलं आणि तसंच हरवलं. परत कधीही न मिळणारं हरवलं. ही जाणीव केवढी भयानक. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर जेव्हा ही जाणीव होते तेव्हा जीवाची त्रेधा उडते. परत जीवन मिळालं तर आपण असंच वागू का? आसक्ती म्हणतात ती हीच नसेल ना. हरवल्याचं दुःख एवढं होतं. उपभोग घेऊ नको म्हणून कुणी सांगितलं होतं? 12 मावळची जहागीर आणि आदिलशाहीची नोकरी चालवली असती तर आम्ही सुद्धा फर्जंद शिवाजीराजे बनलो नसतो. उपभोग म्हणजे घेणं, त्याग म्हणजे देणं. देवाचं रूप देण्यात आहे, घेण्यात नाही. उपभोग घेता येत नाही म्हणून का संत संन्यस्त जीवन कंठतात? वयाच्या 21व्या वर्षी ऐन तारुण्यात समाधी घेतात. समर्थ शिवथरघडी स्वतःला कोंडून घेतात. मनाची तगमग झाली असती तर दासबोध सुचला नसता. ज्ञानदेवी स्त्रवली नसती. यशाचा परमोच्च बिंदू हाती असताना जीवन संपावं हा तरी अट्टहास का धरावा? तोही स्वार्थच. ज्यानं मला जन्माला घातलं त्याच्या हाती माझा शेवट. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी त्याच्या अधीन. त्या स्वतःच्या हाती घेण्याचा मला काय अधिकार? तसं करू पाहणं हा दैवी इच्छेचा उपमर्दच नाही का? तसं पाहिलं तर आपल्या हातात काय आहे? तो सुखदुःख देतो, आपण ती भोगतो. काही हातांशी नसता त्यानं छत्रपती बनवलं, हातून उदंड करविलं, घडविलं. त्याचा शेवट त्याला ठरवू दे. तो जे देईल त्यात आनंद मानायला हवा. सारं चांगलेपणानं सहन करायला हवं, सोसायला हवं. ते बळ तो निश्चित देईल. राजे भानावर आले. पहाटेचा समय झाला होता. समोरचा दरवाजा उघडा होता. प्रसन्न शिवलिंगाच्या दर्शनाने राजांचे मन समाधान पावले. काकड आरतीचा आवाज उठत होता. नगाऱ्याचा गंभीर नाद त्यात मिसळत होता. राजांनी अश्रू पुसले. भारावलेल्या अवस्थेत ते उभे राहिले. राजांचे लक्ष माथ्यावरच्या घाटेकडे गेले. नकळत त्यांचा हात उंचावला गेला. देवाची आरती चालली होती. राजे खाट वाजवित होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.